हाय गाईज, पुन्हा एकदा गुड मॉर्निंग बोलत तुमचं स्वागत करतो माझ्या ब्लॉगमध्ये। आज वेताळाचा उत्सव आहे आणि आता सकाळी उठून आंघोळ वगैरे करून रेडी आहे, दात घासून आता नाश्ता करतोय, चहा करतोय। चहा प्यायल्यानंतर मात्र मी खाली जाणार आहे वेताळाच्या पारावर जिथे उत्सव आहे आणि कदाचित जमलं तर सगळ्या गावच्या देवांचं दर्शन, गावचं जे देव असतील त्या देवांचं दर्शन मी या ब्लॉगच्या माध्यमातून तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन। मित्रांनो, माझं गावचं घर कसं आहे तुम्हाला काल दाखवलंच होतं, पण आता पुन्हा एकदा व्ह्यू दाखवतो। हे माझं गावचं घर आहे, इथे लाकडं वगैरे पडलेली असतात। हे गावचं घर आहे माझं, हे घर। आणि या घराच्या आता तुम्हाला मी आतमध्ये जातो तुमच्यासाठी। सो हे अशा प्रकारे घर आहे। ही आमची मोठी आई आहे, त्यानंतर ही नानी आहे आमची, बघा लगेच नानी कशी, सध्या ती आजारी असते। इथे मम्मी काम करते। हा पहिले गुरांचा गोठा होता, हे जे आता कॉट लावली आहे ना, इथे गुरांचा गोठा होता, इथे डावं बांधायला जागा आहे, गुरांचा गोठा होता हा। सो आता गुरं नाही आहेत, सगळी गुरं गेली। ही ओटी म्हणतात आमच्याकडे। सो आणि तिकडे जो ब्ल्यू डोर दिसतोय ती पडवी। आणि ही जी वॉल दिसते ना, ही गणपतीमध्ये बनवली होती, ती तशीच ठेवलेली आहे। आणि हा किचन आहे। थोडक्यात अजूनही शेणाने सारवलेलं घर असं। आई विचारी शेणाने सारवत असते घर कंटिन्युअस गावाला असल्यामुळे। आणि ये की हात की जरा स्माइल कर, टाटा कर, हात कर, असा हात कर। ही आमची राधी आहे। आणि आता आली आहे ती काहीतरी कामासाठी आली आहे। इथे आमचं सतत आंघोळीचं पाणी तापत असतं सकाळी। आणि ह्या दोन चुलींवर भाज्या वगैरे निवडणं झालं। गावच्या भाज्या खतरनाक, काळा घेवडा वगैरे वगैरे। गावाला असे मोठमोठे ड्रम्स असतात साठवण करायला। सो हे असं माझं गावचं घर। आणि ही पुन्हा एकदा राधी आहे। गावच्या घराचे दरवाजे पण पेंट कसे केलेले असतात। श्री स्वस्ती तुळस। आणि गावच्या ह्या फ्रेम आहेत, ह्या लाकडी फ्रेम आहेत दरवाजाच्या, आणि खूप जुन्या फ्रेम आहेत। घर जेव्हा बांधलं असेल, आता माहीत नाही कधी बांधलंय, पण तेव्हाच्या। जसं हे जे पिलर्स आहेत ह्याला काय बोलतात का मम्मी? ह्याला हे सगळं जुनं आहे। आणि हा माळा आहे असा। हा माळा आहे, माळ्यावर बघू नंतर जाता आलं तर। तुम्हाला सांगतो, तुम्हाला मागच्या याच्यामध्ये पाहायला मिळालं असेल, पम्यादाजी म्हणून ओळख करून दिली होती। सो ते विचारतात की व्लॉग पाहायला नाही मिळाला। मी म्हटलं अरे ग्रुपमध्ये टाकलं, आता त्यांना सर्च करून देतो की कुठले व्लॉग्स आहेत वगैरे वगैरे। आणि आता लगेच खाली वेताळाच्या पारावर जाऊया आपण। ए आजू दादा, ए शिवाय अण्णा, आपण भेटलोय यांना मागच्या घाटाईच्या ब्लॉग मध्ये। तो आता सगळे चालले। हा आजू दादा, काय तयारी करतोस तू? हा ओ राणी वहिनी, हे आमच्या राणी वहिनी। इथून वेताळाच्या पारावर जायला रस्ता आहे। थोडा कॅमेरा हलतोय पण प्लीज समजून घ्या। तसं तर माझा आवाज फार कमी येईल ह्या लाऊडस्पीकर मुळे, पण अरे वा, थोडं बंद झालं, बरं वाटलं। आता तुम्हाला दाखवतो वेताळाच्या पारावर कशा प्रकारे लोक जमलेत, आपली सगळे भगत मंडळी। आणि हा जयेश पुन्हा एकदा हाय हाय। आणि हा वेताळाचा पार।
आणि इथे प्रसाद बनवायची तयारी झाली हो की नाही? दिसलास बरं आहे ना? तर आता आम्ही गावंडगे लोक फिरतोय गावामध्ये. कोण कोण आहे गावंडगे? बघ हातवर करा. तनिष, मी अभिश्री आहे. येस तनिष. मी कोण आहे? नाव काय? काका. हा विसरले? नाही नाव बोल पटकन. अरे असं नको बोल, पटकन बोल. माझं नाव तनिष. मम्मा ऐकलेलं. पप्पू मामा कसं नाव असेल माझं? पप्पू नाव असेल ना, बोलताना पप्पू बोलतात मला. हा हिचं नाव अभिश्री आहे. हा मुलगा बोलते. मी तुम्हाला रात्री सांगितलं माझं नाव. बर. तनिषचं नाव पाठ आहे माझं. अभिश्रीचं पाठ झालं. तुझं नाव काय? स्वरा. स्वरा. अरे मगाशी ही 2 वेळा बोलली तरी माझ्या लक्षात नाही आलं. तू विचार कर. आता आम्ही गावंडगे फिरतोय. आता वेताळाच्या उत्सवासाठी आधी सगळ्या देवांना बोलवण्यासाठी जातात. सो थोडक्यात प्रत्येक देवाला आमंत्रण देण्यासाठी गेलेले आहेत. म्हणजे नारळ फोडल्या प्रत्येक मंदिरात गावातल्या आणि पानसुपारी ठेवलेली आहे. तर आपण प्रत्येक गावचं एक मंदिर एक्सप्लोर करूया हो की नाही? संध्याकाळी काय पाहिजे? संध्याकाळी जत्रा. नाही कपडे कोण काय काय घालणार आहे? साडी पॅन्ट टी शर्ट. मी साडी मध्ये चांगली दिसते. मला अजून दुसरं काय पाहिजे नाही. व्हेरी गुड. मला ते फ्रॉक ये वाग्या दिसतोय का तुम्हाला? दिसतोय चावायच्या वेळेचा पटकन. हे गावचं मुख्य मंदिर, भैरवनाथाचं मंदिर. आणि या मंदिरात सुद्धा आता पानविडा ठेवून नारळ फोडण्यात आलेला आहे वेताळाच्या उत्सवासाठी. सो आपण तुम्हाला मंदिराच्या आतलं. ही पालखी आहे. ही आमची पालखी आणि क्रिकेटची ट्रॉफीज आहेत सगळे. ही देवी आहे. तिथं पालखी आहे आणि इथं पुन्हा ट्रॉफी आहेत. इथं कुठली पालखी आहे? ती वाली. व्हेरी गुड. आणि आपली ट्रॉफी समोर बसले आपल्या. या मंदिरात ज्या ठेवल्या त्या क्रिकेटच्या आणि तिथं नाव लिहिलेले आहेत. त्याच्या उत्सवाला कोण कोण येणार आहे तर पुन्हा नाव लिहिले. मस्त सजवलंय. बघू जरा. तुम्हीच व्लॉगिंग करा ना माझ्या जागेवर सगळ्यांनी. हा व्लॉगिंग करा माझ्या जागेवर तुम्ही. हे आमचं गाव आहे आणि तिथं शेत आहे. तो वाला शेत वाढलाय. येस वाढलाय. सो असं हे गाव. तिथं घर बनवतात. इकडे ये की कॅमेऱ्यात आहे की पहिले. अजून लांब करतो. अरे मला आईचा एवढं नव्हतं. आता आमचं इकडे घर बनणार आहे. इकडे पत्थरेच. काय नकली ब्लॉगिंग करते? कुठे रस्त्यावर घर बनणार आहे अभिश्री? हा तो कोंबडी आहे काळी. इथे ट्रॅक्टर ठेवलाय. काय बोलताय? बरं आहे का? बरं आहे. हा आता मी आलोय आत्याच्या घरी. कसं वाटतं बाई? छान वाटतं. हो ये ब्लॉग मध्ये बघ. मग आत्या आमची. हाय कर की. अरे असं नुसतं हाय झालं. अरे रस्त्यातच बसला. अरे आत्याचं घर बघायला झालेलं. आत्याने घर बांधलंय. आत्याने बोलवलं. त्यांनी बघितलं. शूटिंग करता तिकडे पोहोचलो. मग आता चाललोय या ब्लॉग मध्ये आत्याचं घर बघूया कसं बांधलं जाते.
त्याचं घर. चल की उंड घ्या. अरे काय कसं कसं उंडग्या. हे बघा इथं बांधतात. हे आलं ना. आम्ही यांच्या घरी यायचो की बारकी आणि म्हणे इथं कुत्री सांभाळलेली इथं. कुत्री सांभाळलेली इथं. मस्त घर. वर खाली करताय असं घराचं बांध. हा असेल तर मग मी काय असेल काका टोटल 5च मंदिर आहेत होय गावात. हा 6 मंदिर आहेत असल्या गावात. एक 22 पण आहे. आम्ही कुत्र्याला पाळले. सगळे मित्र समवयस्क असतात पण माझे हे मित्र थोडे वयाने मोठे आहेत माझ्या वडिलांसारखे. सो किती मंदिर आहे? विष्णू पंत. हा आपल्या गावात मंदिर किती आहेत? 7. इथे मंदिर आहे का? जपनाई देवी मंदिर. जकनाई देवी मंदिर. इथं पूर्ण डोल ठेवलेले आता आत नाही समोर मंदिर आहे. देवी मंदिर, इकडे गणपती मंदिर. हे जकनाई देवी मंदिर आहे आणि आता गणपती मंदिर. चला आम्ही पाळले. हो गणपती मंदिर. हे आमचा गणपती मंदिर आहे. तिकडे पोरं झोपती तर इथे मंदिरात झोपतात पोरं. आणि इथे दुर्गा माता बसली आणि गणपती बसला. अर्ध ब्लॉगिंग तर तुम्हीच करताय माझं नाही का? हा? म्हणून तर तुमच्या सारखं गाव कसं आहे आपलं? मस्त. मस्त आहे ना. छान वाटतं ना गावात. तुम्हाला काय माहितीये जेव्हा आम्ही खेळत होतो ना तर मी ना गडदाचे तिथे गेले म्हणजे आपण तिथे गेले हा धावत होते हा. पाय घसरला तर पडली तिथं. अरे थांब तुला ए तू पण की ब्लॉग मध्ये आमच्या ए बाबा ए. अरे एवढं कसं कसं रे आमची रक्षा करणार आहेस तू? बघ ना. कुठून जायचं? इथून आहे ना रस्ता. ये अरे मला नाही घ्यायचं. घाबरते. अरे काय नाही करत ये मी आलो की. अरे नाही ते चांगलं आहे ते. हे घाबर गुंडे आहेत तिघं पण. हे आमचं गाव गावाचं शॉर्टकट आहे आमचं. हा पुढच्या मंदिरात जाणार. आता आपण चाललो पुढच्या मंदिरात. कुठलं मंदिर? दत्त मंदिर. हनुमान मंदिर त्याच्यानंतर. ओके 22वर पण जायचं. आपली म्हणतात पण आम्ही म्हणणे पोर आहेत. सो हे साधारण अशा प्रकारची घरं असतात आमच्या गावामध्ये. आता काही लोकांनी मी पहिल्यांदा तुमच्या ब्लॉग मध्ये आले. ब्लॉग कधीच नव्हते आलेली. नसतो ब्लॉग असतो ब्लॉग. फर्स्ट टाइम आले. मी पण व्हिडिओ हा दत्त मंदिराचा छोटासा गेट आणि हे दत्त मंदिर. वा इकडे सावली आहे की नाही मस्त वाटते. मग हा बघ कोंबड्या नुसतं फिरतात ते तिथं घाव टाकलेत. असं मंदिर आहे. आमचं दत्तगुरु मंदिर. आमचं मंदिर आहे. वा व्हेरी गुड. कासव आहे. इकडं देव बाप्पा आणि आमची तुळशी आहे. हे पालखी आहे. आमचे स्वामी मंदिर. स्वामी मंदिरची पालखी. इकडं खुर्च्या डवलीत आहे. इकडं आमचं मस्त स्वामी मंदिर. अरे ये तो मैंने देखा ही नहीं. कसला आयडिया लावलाय. वरती दरवाजा बांधला आणि खाली खिडकी हे बांधले. हे दरवाजा चढणार कसा तू? शिडी लावून. शिडी लावून जायचं? बापरे. पण त्याला हेच नाही खोडी विडी काहीच नाही. इंजिनिअरिंग का नेक्स्ट कमाल. चलो या नेक्स्ट. आता 3 मंदिरं जाऊन आलो. एक भैरवनाथाचं मंदिर त्याच्यानंतर हा भैरवनाथाचं मंदिर गेलो. नंतर आपण जकनाईचं मंदिर गेलो. त्यानंतर गणपती मंदिर आणि आता दत्त मंदिर. अशी 4 मंदिरं केली आणि आता 5व्या मंदिरात म्हणजे हनुमान मंदिरात चाललो आहे. जिथपर्यंत कार गाड्या वगैरे येतात आपल्या गावामध्ये. आणि त्याच्यानंतर 22वर जायचं आहे महादेव मंदिर. 22 बहुतेक आहे ना बावडी या शब्दाचा अपभ्रंश असेल. बावडी म्हणजे विहीर. सो तिकडे विहीर आहे जिथे पिण्याचं पाणी त्या 22वर पिण्याचं पाणी जे आहे ना ते पूर्ण गाव वापरतं तिकडचं झऱ्याचं. आणि खूप सुंदर पाणी आहे म्हणजे एनी टाईम कधीही या. ते पाणी एकदम छानच टेस्ट
छान आहे पाण्याची. म्हणजे असं नाही वाटत की अरे अचानक गाव बदललंय तर पाणी बदलल्यासारखं असं वाटणार नाही असं पाणी. आणि बिस्लरीच्या पाण्यासारखं अगदी. बरं आता आपण आलो हनुमान मंदिरात. तिथे धुवायला पण हे गावचं सांस्कृतिक भवन आहे थोडं सध्या. बाकी हे हनुमान मंदिर आहे. इकडे जुनं हनुमान मंदिर होतं आणि त्याची मूर्ती आता इथे बसवलेली आहे त्याच मंदिरातली. मस्त आहे. तर नाही दिसत. काय नाही, पळू नको तो मला घाबरून पळतोय. तुम्ही काय अरे बावळट लोक कशाला पळताय. कुत्रा नाही चावत आपल्या इकडची. अशी कसं ढकलून गेले. दखल देऊन गेलं. तिला लागलं ती टोकली कंपाऊंडला टोकली ती. हा इकडे आमच्याच एका भावाबंधाचं घर बांधकाम चालू आहे. हा मग कशाला तिथे पळायचंय. मी जात होतो मला धक्का देऊन गेले बावळट लोक. ते कुत्रा पाठी लागते. हा जो आहे ना हा ओढा आहे. हा जो खाली दिसतोय ना हा ओढा आहे. हा पूर्वी वेगळ्या कामासाठी वापरला जायचा आणि आता टॉयलेट घराघरामध्ये झालेत त्यामुळे आता तो ओढा नाही वापरत लोक. नाही तर पहिले हा ओढा वेगळ्या कामासाठी वापरला जायचा. हा आमचा बावीवरचा रस्ता आणि छान असा बुरुंबाचा रस्ता आहे बघा. हा एकदम कच्चा रस्ता आहे. इथून रानामध्ये जायची सोय होते हो की नाही. रानात जायला लोक ज्या गावकऱ्यांकडे अजूनही हे आहेत म्हणजे गुरं आहेत म्हशी गाई ते अजून बैल अजूनही ते रानामध्ये इथूनच नेतात. हा रस्ता त्यांना रानात जायला काका. बकरी पण असतात. बकरी पण असतात हो. थँक्यू यार तू आठवण करून दिलीस. हा जो ब्लॅक कलरचा पाईप दिसतोय ना हे पाणी फाउंडेशनचं काम आहे. म्हणजे हा ब्लॅक कलरचा पाणी द्यायचं. हा जो ब्लॅक कलरचा पाईप इथे रस्त्यावर असं जाताना दिसतोय ना हे पाणी फाउंडेशनचं प्रकल्प आपल्या गावामध्ये चालू आहे. आणि पाणी फाउंडेशननी आपल्या गावाला निवडलं आणि आपल्या गावाने त्यांना व्यवस्थित प्रतिसाद दिल्यामुळे हे काम आपल्याकडे चालू झालंय. सो हे आता महादेव मंदिर आहे ना त्याचं नवीन गेट आत्ताच बनवलं. मध्ये जेव्हा महादेवाचा उत्सव होता महाशिवरात्र होती त्यावेळी हा गेट बनवण्यात आला आहे आणि बऱ्यापैकी गोष्टींना रिनोव्हेट केलं गेलं आहे मंदिराच्या आजूबाजूला. हे आमचं मंदिर आले. हे आमचा ओढा आहे या साईडला. हा ओढा आहे. आंघोळ करते हा इथे एकदाच बकरे पण आंघोळ करतात. व्हेरी गुड. पाणी प्यायला येतं. आता मला वेगळं सांगायची गरज नाही. पोरं सांगतायत तुम्हाला आवाज येतोय. आणि हा ओढा जो इथून वाहत जायचा ना इथून असा वाहत जातो पाणी पावसाळ्यात. तर जेव्हा शौचालय नव्हते तेव्हा हा ओढाच पुरुष लोक पुढे वापरायचे आणि त्याच्या पुढचा काही भाग आहे तो स्त्रिया वापरायचे. आणि हे आमचा रानाचा रस्ता आहे. इथून रानाला पण आता डोंगरावर जायचं नाही आपल्याला. आपण रानात मे महिन्यात मी पुन्हा येणार ना तेव्हा रानाला एक्सप्लेन करायचं. आता फक्त महादेव मंदिर. आणि तुम्हाला माहिती सगळं कोणी बनवलंय. जेव्हा माकड असतो ना मेला मी नसणार. आता हे नेमकं देवस्थानाचं जे हा चौथरा आहे हा पण आता रिनोव्हेट केला गेलाय आणि तिथे स्वच्छ पाणी असतो. हा हे आपण चाललोय आता जय शिवशंकर देवस्थान कुरुळ गावचं देवस्थान आहे आणि हे पाण्याकडचं देवस्थान आहे. सो हे तिघही अभिश्री स्वरा आणि तनिष हे तिघही फिरतात माझ्यासोबत. आणि हे आहे महादेव मंदिर. ह्याला आत्ताच हे सगळं बनवून घेतलेलं आहे नावांचे अक्षर वगैरे. आणि तुम्ही बघू शकता हे अशा प्रकारचं मंदिर आहे गावचं. वा मस्त आहे ना. छान आहे. आता मंदिरांना सगळे लॉक आहेत पण मी तुम्हाला गावची जवळ बऱ्यापैकी मंदिर एक्सप्लोर केलेली आहे. आणि वेताळाचा आज उत्सव आहे. सो तिकडे पण गाय नाही ही बाळा नंदी आहे. महादेवाचा नंदी. हा जो आहे महादेवाचा नंदी. आता आम्ही बावीवर आलो आहोत आणि सगळी मंदिरं आपण पाया पडून सगळ्या मंदिरात आलेलो आहोत. आणि हे बघा आता हे बघा हे मस्ती नको आहे अभिश्री. हां पडली बिडलीस ना
हा बघ हे बघ, हिला पाणी प्यायचंय. हे आमच्या प्यायच्या पाण्याचा स्रोत आहे. एकदम थंड. तुम्हाला मी इथली सिस्टीम सांगतो. गाववाल्यांनी कशी सिस्टीम केली, म्हणजे गावकऱ्यांनी कशा प्रकारे हे बनवण्यात डिझाईन केलं आहे ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. गुरं जेव्हा रानात जायची ना, मग ती गुरं येतात रानातून आली खाऊन वगैरे. गुरं रानातून येतात खाऊन, म्हणजे चारा वगैरे खाऊन. हां थांब. गुरं रानातून चारा वगैरे घेऊन येतात आणि खाऊन येतात. आणि मग चारा खाऊन आल्यानंतर त्यांना पाण्याची तहान लागलेली असते. सो त्यांना कसं करायचं, तर सगळ्यात पहिले ना मी तुम्हाला आता बॅक कॅमेरा चालू करतो. ही बावडी आहे, म्हणजेच थोडक्यात बावी. सो हे जे पाणी दिसतंय ना तुम्हाला, हे पाणी किंवा हे झऱ्याचं पाणी आहे. इथून आहे ना खडकातून, ह्या पूर्ण जमिनीच्या खालून खडकातून झिरपून येणारा एक झरा आहे. त्या झऱ्याचं पाणी इथे सतत येत असतं. उन्हाळा असतो, आता बघा एप्रिल महिना चालू आहे तरी पाणी आहेच सतत. आणि आता ही सिस्टीम कशी केली आहे की हे पाणी आहे ना विहिरीचं, हे पाणी पुढे येतं आणि पिण्याच्या स्रोतामध्ये येतं. मग पिण्याचा स्रोत जो आहे तो पिण्याच्या पाण्याचा तो इकडे ठेवला आहे इकडे. ओके. आणि इथून प्यायचं पाणी भरतो आपण. म्हणजे फिल्टर म्हणून बरेच लोक गावाला हंड्याच्या वर कळशीच्या वर ओढणी किंवा कपडा वापरतात आणि हे पाणी भरलं जातं. आता ही अभिश्री पाणी पिते. अभिश्री सांभाळून पी. आणि त्यानंतर हा तिसरा पुढे पाण्याचा येतं. आता जसं इथे दादा कळशी धुत आहेत ना, तसंच हा जो स्रोत आहे ना, हा खास गुरांना पाणी पिण्यासाठी, म्हणजे एखादा बैल किंवा गाय त्यांना इथे पाण्यात आणलं जातं आणि इथे पाणी पितात ते. सो बघा, पहिले तिकडून पाणी ह्या पिण्याच्या पाण्याकडे येतं. इथलं माणसं पाणी पितात आणि गुरं इथलं पाणी पितात. आणि हे पाणी हातपाय धुण्यासाठी वगैरे पण वापरलं जातं किंवा कपडे धुण्यासाठी. सो असं 3 स्टेजमध्ये वर्गीकरण केलेलं आहे इकडे पाण्याचं. असं बोर्ड पण टाकलेला. ए काय आंबे शोधतोयस? आहेत का आंबे? 32 आम्ही आंबे शोधलेले. किती? 32. बापरे, एवढे आंबे कशाला शोधलेस तू? एवढे 32 आंबे आम्ही चटणी मीठ लावून खाल्ले. एवढे 32? बाबा डेंजर आहे तुम्ही. चला या आपण निघूया आता वेताळाच्या उत्सवाच्या इकडे. नेक्स्ट मे पर्यंत कोण कोण आहे सांगा बघू. मे पर्यंत जून पर्यंत आहे. जून पर्यंत आहे. काळे होणार, सप्टेंबर पर्यंत आहे. काळे होणार जायच्या. चला आता पटापट सांगा. पहिलं मंदिर कुठलं गेलो आपण? जोरात बोला. पहिलं मंदिर कुठलं गेलो आपण आता गावातलं? घाटायचं मंदिर वेगळं आहे. भौरीच्या मंदिरात गेलो. कुठला? भौरी नाही, भैरवनाथाचं मंदिर. हा पुढे गणपतीचं मंदिर साहेब. हा सेकंड जखनाईच्या मंदिरात गेलो. तिसरं गणपती आणि दुर्गा माताच्या मंदिरात गेलो. गणपती आणि दुर्गा माता, नंतर दत्त मंदिर, नंतर हनुमान मंदिर, साई मंदिर. हा नंतर आता आपण बावीवाले महादेवचं मंदिर. सगळे दिसतात काय तर मला दिसत नाही कॅमेऱ्यात काय चाललंय. सो असं आमचं गाव आहे. अजून पुढचं एक्सप्लोर करतो. वेताळाच्या उत्सवामध्ये पूजा चालू झालेली आहे. तिकडे जाऊन बाकीचं सगळ्या देवाच्या पाया पडून आल्यानंतर तिथं डोंगर आहे. अरे बापरे, डोंगर. मी तुमचा कोण लागतो सांग बघू? हट, काल समजवलं एवढं. आजोबा लागतो मी ह्यांचा. ह्यांचे आजोबा माझे दादा लागतात मोठे. सो गावाला नाती. यांचा काका लागतो. नाही, तुझ्या पप्पांचा मी काका लागतो. हा. सो कशी गावची नाती असतात की नाही. ते नाही, मी साताऱ्यात गेलो आणि मी एवढी कॉन्फ्युज झाली. असं कसं होतं? असंच होतं बाबा. मी किती लहान असताना मामा झालो मी. माझी सगळ्यात मोठी बहीण, तिला लग्नाला झाली असतील आता 20-25 वर्ष. मोठी बहीण माझी सगळ्यात, म्हणजे काकी. मामा म्हणलं एवढं लवकर. हा, मला लगेच मामा बनवला. वेताळाच्या पारावर जाताना आज वेताळाचा उत्सव असल्यामुळे रांगोळी काढण्याचं महत्वाचं काम करते कुठली दीदी? हा, व्हेरी गुड. सो आता हे जरा बघायला पण छान वाटेल जाताना चालताना लोकांना. उत्सव आहे आज. हे पडू नका फक्त. हाय. आणि
या पंचामृत घ्या, पंचामृत झाला. असं हे हाताला हात लावून किंवा बॉडीला एकमेकांच्या हात लावून उभे आहेत ना, पूजेमध्ये सगळे एकमेकांना लिंबू आणि केळ तोलून घ्या. ब्रह्ममुरारिसुराशितलिंगा निर्मलभसितशोभितलिंगा धर्मजदुःखविनाशकलिंगा एक केळ सोडून दे. सदाशिवलिंगा देवमुनीप्रवराचितलिंगा कामदहन करुणाकरलिंगा रावणदर्पविनाशकलिंगा तत्सुशोभितलिंगा संचित पाप विनाशकलिंगं तत्प्रणमामि सदा शिवलिंगं. आता काय चहा पाणी घेताय? उन्हाचं एवढं अन्न चहा पाणी आता उन्हाचं काय? उन्हाचं चहा पाणी. तत्प्रणमामि सदा शिवलिंगं. सुगंध लावून घे सगळ्यांच्या. असं अटका सगळ्यांना पोथन नव्हतं. पूजितलिंगं पुष्पसमाचितलिंगं तत्प्रणमामि सदा शिवलिंगं. लिंगाष्टकं पुण्यपठे शिवपन्दिरो शिवलोकमोक्नोति श्रीरेण सह मोदते. वाच ते जेव दही का दूध दही तिकडे अरे राम प्रश्न कसा आपण लावतो सुरुवात कसा त्या दूध टाक. नाही पहिलं दूध टाकले. पकडाय काहीतरी घ्या महाराज. हा जो वेताळाचा पार आहे ना तो पूर्वीपासूनच आहे. फक्त हा जो बसले जातं हे लोक, हा पार इथे काही वर्षांपूर्वी बांधण्यात आला आणि ह्या पायऱ्या बनवण्यात आल्या. इथे नाही तर पूर्ण कच्चा रस्ता होता आणि इथे आता रांगोळी काढते श्वेता. रांगोळी काढतेस? येस, श्वेता आता रांगोळी काढते बघा. तसंच तिकडे अजून कोण? हिचं नाव काय? हां, रवीना. रवीना पण इथे मगाशी दाखवलं. रवीना मगाशी मस्त स्माईलने सांगते, ती पण रांगोळी काढते. आणि पूर्ण हा जो रस्ता आहे वेताळाचा तो सजवत आहेत. सो चांगलं आहे. इकडे परत राणी वहिनी उभ्याच आहेत, परत पळाल्यात, लाजलेल्या आहेत वहिनी आणि परत पळत. सो अशा प्रकारचा आज उत्सवाचा माहोल. खूपच छोट्या प्रमाणातला उत्सव आहे पण खूप महत्त्वाचा. दरवर्षी आवर्जून हा उत्सव साजरा केला जातो. दिवस ठरवतात आणि मग साजरा केला जातो. पहिले हा जो आत्ता मी चालतोय ना, हा रस्ता पण हा बनवलेला नव्हता. हा आत्ता ह्या वर्षी बनलेला आहे. नाहीतर हा सगळा असं खडक, जसं आता अंगणामध्ये बघताय ना, असा कच्चा रस्ता होता. असा रस्ता होता सगळा, त्यात अशी दगडी बिगडी असायच्या. सर्वांगी सुंदर उदयदुराचे कंडेलचे महाविष्ठापराचे. जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती. दर्शना प्रेमान कामना पूर्ती. जय देव जय देव. रत्नाचा पुष्करा गौरी कुमारा. चंदनाची ओटी कंकंकेश्वरा. हिरे धर मुगट शोभतो भरा. रंगोचन पूर्ण चंदी घागरिया. जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती. दर्शना प्रेमान कामना पूर्ती. जय देव जय देव. लंबोदरी कामना
फणिमर्वन्दना सुरसुण्ड वक्रतुण्ड त्रिमैना दात्रा माता वात्मा हे सदना संकटी पावावे निर्वाजे रक्षावे सुवरवन्दना जय देव जय मंगलमूर्ति हो श्री मंगलमूर्ति दर्शन मात्रे मान श्रावण पूर्ति पुरोला भोलाने निशाळा अर्धांगी पावती सुमजामा विविधीच उदकर्ण चितकंठ नीळा ऐसा शंकर शोभे उमा वल्लाळा जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा आरती हो वाळू भावर्ती हो वाळू तुझा कर्पूर गौरा जय देव कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे कुंडलिकर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंडनाथ भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय यत वचनान चांगल घटैक्षणान चांगल घटैक्षणान चांगल हर हर महादेव. बाकी काही फुलाची दातामध्ये घ्या नैवेद्य घ्यायची महाराज नैवेद्य काढा ते पान बघा. पेढ्याचं नैवेद्य दाखवा नंतर त्याचं दाखवा पेढ्याचं नैवेद्य पेढ्याचं खोला बाकी काही फुलाची दातामध्ये घ्या आज दिल्या की सगळ्यांना आरती घ्या सगळ्यांनी खाली पुढे